नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील नगावबारी परिसरातील गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. नगावबारी परिसरात काही गावगुंडांची दहशत निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिक तसेच तरुणांना मारहाण करणे, त्यांच्याकडून पैसे हिसकावणे, हप्ते गोळा करणे, खंडणी मागणे यांच्यासह त्यांच्यावर MPDA, तडीपार, हिस्ट्री सीटर असे अनेक गुन्हे दाखल आहेत. जिल्हा प्रशासनाने याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जर कारवाई केली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील महिला, पुरुष उपस्थित होते. लक्ष्मण ठाकरे, मी योगेश राजेंद्र चव्हाण यांची बहीण आहे. काही कारणही नसताना माझ्या भावाला त्यांनी बेदम मारहाण केली आहे. त्याच्या डोक्यावर जबरदस्त जखमा झालेल्या आहेत. त्याला टाके वगैरे आले आहेत. त्याची दाढीही कापली गेली आहे. असे जे गावगुंड आहेत आपल्याकडे नगावबारी परिसरात हे सतत असे त्रास देत राहतात आणि प्रत्येक वेळेस काही कारण नसतानाही म्हणजे जसं काही गुन्हा नसतानाही ते दाखल करतात की हे व्यक्ती तिथे सदर येतात आणि तेच उलट आमच्या इकडे नगावबारीला येऊन सगळ्या जे परिसरातील जे महिला आहेत किंवा लहान वयीन मुलं आहेत त्यांच्यावर ते जबरदस्ती करतात आणि दमदाटी करतात की आम्ही इथले दादा आहेत, प्रमुख आहेत, आमचं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. आणि यांच्यावर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की हे गावगुंड्यांवर खूप मोठी कडक कारवाई झालीच पाहिजे. हे प्रशासन साहेबांनी बघावे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.